अंगणवाडीतील चिमुरडीवर अत्याचार प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक, विशेष पथकाची स्थापना। दिनांक 6 ऑगस्ट 2026 रोजी भंडारा येथील एका अंगणवाडीत अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी रोहित संजय वासनिक वय 30 वर्ष राहणार गौतम बुद्ध वार्ड समतानगर भंडारा याला भंडारा पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे। पीडित मुलीच्या आईने सकाळी 11 वाजता तिला अंगणवाडीत सोडलं होतं। दुपारी 12:30 वाजता मुलीचा भाऊ तिला आणण्यासाठी गेला असता तिने रडत असल्याची माहिती दिली। आईने तातडीने अंगणवाडीत धाव घेतली। अंगणवाडीच्या बाथरूममधून मुलीच्या रडण्याचा आवाज येत होता। काही वेळाने एका अनोळखी इसमाने दार उघडलं। त्यावेळी पीडित मुलगी अत्यंत घाबरलेली होती आणि तिच्या चेहऱ्यावर नखांचे ओरखडे होते। मुलीला तात्काळ भंडारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे वैद्यकीय तपासणी तिच्यावर शारीरिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जलद तपास करत आरोपीला अटक केली। आरोपीविरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 1699/2026 नुसार भारतीय न्याय संहिता BNS कलम 64, 64(2), 1, 65(2), 115(2) आणि बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा 2012 पोक्सो ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। विशेष तपास पथक या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी पवनीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी भंडारा अतिरिक्त कार्यभार श्रीमती ज्योतिका इंगडे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक तयार करण्यात आला आहे। या पथकात खालील अधिकाऱ्यांचा समावेश आहे: पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत, पोलीस स्टेशन भंडारा, महाराष्ट्र सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका गोदमले, भरोसा सेल भंडारा, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शहरे, वाचक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पवनी, महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक रुचिरा पात्रे, पोलीस स्टेशन सायबर, पोलीस उपनिरीक्षक मनोहर गाढवे, वाचक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय भंडारा, सहाय्यक फौजदार रोशन गजबे, पोलीस स्टेशन भंडारा, पोलीस हवालदार दिनेश आंबेडारे, सायबर पोलीस स्टेशन, पोलीस हवालदार सुभाष रहांगडाले, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय भंडारा। या पथकाद्वारे पुढील विशेष तपास केला जाणार आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार। माननीय न्यायालयामध्ये दोषारोप दाखल करण्याच्या अनुषंगाने एक विशेष तपास पथक जे आहे ज्योतिका इंगळे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेले आहे। त्या पथकामध्ये सायबरचे एक्सपर्ट, त्याचप्रमाणे इतर अधिकारी आणि त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे, जेणेकरून आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करणे, त्याचप्रमाणे तपास पूर्णपणे गुणवत्तापूर्ण होऊन आरोपीला कठोर शिक्षा होण्याच्या अनुषंगाने जे आहे हे विशेष तपास पथक त्या ठिकाणी काम करत आहे। त्यामध्ये जे आहे ते आरोपीची जी आहे रात्री कंडिशन जी आहे थोडी बिघडल्यामुळे त्याला GMC नागपूर या ठिकाणी रेफर करण्यात आलं। पहाटे त्याला जे आहे पोलीस बंदोबस्तामध्ये जे आहे GMC नागपूर या ठिकाणी भरती करण्यात आलेले आहे आणि त्याचे पण पुढील तपासणी आणि उपचार जे आहेत ते GMC कॉलेज नागपूर या ठिकाणी चालू आहेत। सर, आरोपीवर याआधी सुद्धा अशा प्रकारचे गुन्हे दाखल पूर्वीच्या रेकॉर्डवरून आरोपीवर यापूर्वीचे जे आहे 2 गुन्हे दाखल आहे। त्या दोन्ही गुन्ह्याचा तपास होऊन माननीय न्यायालयामध्ये दोन्ही गुन्ह्यामध्ये चार्जशीट पोलिसांकडून दाखल करण्यात आलेलं आहे आणि हे सर्व मागचे रेकॉर्ड आणि हे पाहता माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील साहेब, त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक नुरुल हसन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास पूर्ण करून तात्काळ चार्जशीट दाखल करणे, त्याचप्रमाणे या पुढील कोर्टामध्ये दोषारोप दाखल झाल्यानंतर जे आहे स्पेशल पिपींची नेमणूक असेल आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सदरची केस चालण्याबाबतचा पाठपुरावा देखील करण्यात येणार आहे। माननीय जिल्हाधिकारी सावंतकुमार साहेब यांच्याशी देखील त्या अनुषंगाने बोलणी झालेली आहे आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील त्याबाबत जे आहे पॉझिटिव्ह जे आहे त्या ठिकाणी रिस्पॉन्स दिलेला आहे आणि तात्काळ आरोपीला कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने पोलीस जे आहे सर्वतोपरी कार्यवाही करत आहेत।